या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा, या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 आपण ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याचं पूर्ण माहिती पत्रिका किंवा आवेदनपत्र या ठिकाणी मी तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. तुम्ही सेंटरवर फॉर्म भरत असताना तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे की हे आवेदनपत्र तुम्ही अगोदर वाचलं पाहिजे आणि सेंटरवर त्या पद्धतीने समोर उभा राहून किंवा दुसऱ्याला माहिती देत असताना लांबून जरी फॉर्म भरत असाल तर या आवेदनपत्रानुसारच आपण त्याची डॉक्युमेंटरी चेक करूनच हे आवेदनपत्र भरावं. आता याच्यामध्ये मेन मुद्दे मी तुम्हाला हाईलाईट करतो आणि माध्यमासंदर्भातला विषय तुम्हाला डिटेल्समध्ये या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना वाचून अचूकपणे माहिती भरावी. यातली चूक झाली तर तो फॉर्म कॅन्सल होणार किंवा तुम्हाला कॅन्सल करावं लागून दुसरा फॉर्म भरावा लागणार आणि दुसरी फी त्याला भरावी लागणार आहे. त्यामुळं नीट ही माहिती आपण अगोदर व्यवस्थित वाचून घ्या, डॉक्युमेंट जवळ काढून घ्या आणि मगच ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करा. बघा, इथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत, ते सर्वांनी बघून घ्या. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परीक्षेमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना आहे ते डायरेक्ट दिलेला आहे. बघा, खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत. काय टप्पे आहेत बघा? पोर्टल नवीन नोंदणी करा, नवीन युजर आयडी, ऑनलाईन नोंदणी, आवेदनपत्र भरणे, अर्जातील माहितीची पडताळणी करणे, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे, आवेदनपत्राची प्रिंट करणे. हा शेवटचा मुद्दा आहे. त्यामुळे सगळे मुद्दे व्यवस्थित तुम्ही काय करा, वाचून घ्या. यानंतर बघूया आपण ऑनलाईन नोंदणी आणि यातला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येणार आहे तो म्हणजे माध्यम निवडण्यासंदर्भातला. तर तो माध्यमचं सांगतो तुम्हाला. एक मिनिट, ओटीपीच्या बाबतीत एक महत्वाची माहिती सांगतो तुम्हाला. ओटीपी साठी दिलेला नंबर आणि ईमेल आयडी तुम्ही लिहून ठेवा. ईमेल आयडीचा पासवर्ड, युजर आयडी आणि पासवर्ड लिहून ठेवा. ऐनवेळी त्याचा गोंधळ होतो आणि ओटीपी साठी जो मोबाईल नंबर दिलेला आहे शक्यतो आपलाच मोबाईल नंबर द्या, जेणेकरून ओटीपी त्या नंबरवरच येईल आणि पुढचा आपण रिझल्ट लागण्यापर्यंत किंवा ऍडमिट कार्ड काढणे वगैरे ही सगळी प्रोसेस आपल्याला त्या नंबरवर येते, ही याची काळजी घ्या. हे बघा, इथं सरळ म्हटलेलं आहे मोबाईल क्रमांकावरती ओटीपी पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे ओटीपी साठी नंबर दिलेला योग्य आणि अचूक पद्धतीनं हे करा. हे बघा, उमेदवारांनी लॉग इन करताना ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरच तुम्हाला सगळ्या माहिती इत्तमपूर्ण आणि अचूकपणे आहेत, जे युट्यूबद्वारे किंवा व्हॉट्सअपमध्ये वेगवेगळ्या माहिती. या ठिकाणी बघा www.mahatet.in या संकेतस्थळावरच लॉग इन करायचं किंवा ही वेबसाईट आपण काय करायची, ओपन करायची आणि या लॉग इन वरच ही सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. आता याच्यामध्ये बघा वैयक्तिक माहिती काय काय सांगितलेलं आहे. SSC प्रमाणपत्र उमेदवार हे नीट वाचून घ्या बरं का, आणि वाचूनच फॉर्म भरायचा आहे. ही सगळी डिटेल माहिती इथे दिलेली आहे. आपण ही फॉर्म भरू शकतो, पण नेट कॅफेत जाऊन भरला तरी सुद्धा चालेल किंवा स्वतः तुम्ही माहिती व्यवस्थित चेक करून हा फॉर्म भरून घ्या. प्रत्येक वेळी सेव्ह आणि नेक्स्ट करणं महत्वाचं आहे. अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती ते सगळे दिलेले आहे, वाचून घ्या आणि त्या पद्धतीनं घ्या. त्यामध्ये भरा. शैक्षणिक अर्हता, इथं बघा शैक्षणिक अर्हतामध्ये सगळ्या आपल्याला डॉक्युमेंट आपल्याजवळ असणं, ओरिजिनल असणं, त्यावरचे क्रमांक वगैरे टाकावे लागतात. त्यामुळे HSC 10वी 12वी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण वगैरे आहे ते पास झालेलं, श्रेणी, गुण, टक्केवारी त्यात टाकणं आपल्याला अपेक्षित असतं. व्यावसायिक शैक्षणिक अर्हता म्हणजे DED BED वगैरे त्याची माहिती व्यवस्थित आणि त्याचे ओरिजिनल प्रमाणपत्र तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून त्यावरचे क्रमांक आहेत किंवा सर्टिफिकेट नंबर वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकावे लागतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं आहे बघा, हा महत्वासाठी आहे आणि इथं बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला आहे. इथं लक्षात घ्या, इथं सरळ मेन्शन केलेला आहे पहिला जो पेपर आहे तो 1 ते 5 साठी आहे. लक्षात ठेवायचं, पहिला पेपर इथं सरळ सांगितलेला आहे. पहिला जो पेपर आहे तो 1 ते 5 साठी शिकणाऱ्या शिक्षकांसाठी आहे. दुसरा पेपर आहे तो 6वी ते 8वीच्या वर्गावर शिकवण्यासाठी पेपर सेकंड आहे. पेपर सेकंड मध्ये सुद्धा 2 परत विषय आहेत, समाजशास्त्र आणि विज्ञान गणित, हे 2 त्याच्यामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. बघा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. परीक्षेत बसण्यास इच्छुक असल्यास दोन्हीसाठी हा पर्याय निवडा. दोन्ही परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दोन्ही पेपर देणार असाल तर त्याच्यामध्ये बोथ हा ऑप्शन निवडला तर दोन्ही पर्याय त्याच्यामध्ये येतात. आता सगळ्यात महत्वाचा आणि बराचसा गोंधळ निर्माण करणारा महत्वाचा मुद्दा मी इथं एक्सप्लेन करून सांगतोय, ते म्हणजे माध्यम निवडणी. इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा, माध्यमाचा सरळ संदर्भ इथं दिलेला आहे. लिहिले असेल उमेदवाराची ती मर्जी आहे किंवा ते स्वातंत्र्य आहे, जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून निवडले जाईल किंवा ग्राह्य धरले जाईल. इथं तुम्ही शाळा कुठली आहे, कुठल्या माध्यमामध्ये शिकवताय, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, कन्नड, उर्दू असं काही सांगितलेलं नाही आहे. हे उमेदवाराची मर्जी आहे. उमेदवाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल, दॅट्स इट.
तुम्ही माध्यम मराठी निवडला असेल तर तुमची उमेदवाराची मर्जी, माध्यम हिंदी निवडले असेल तुम्ही कुठलं निवडावं इथं बंधन नाही, किंवा कुठल्या शाळेच्या माध्यमामध्ये शिकवतात असा कुठेही तो उल्लेख केलेला नाही. आणि हा बदल फक्त 2024 आणि 25 या वर्षीपासून सीटीटीच्या धर्तीवर करण्यात बदल आलेला आहे. तसं जर काय असतं तर त्यांनी पूर्वीच त्याचं बंधन घातलं असतं. तर इथं बघा, प्रथम भाषा आपलं माध्यम जे निवडले, माध्यम मराठी निवडलं असेल, आपलं दोनच माध्यमावर बोलतोय आता सध्या मी, माध्यम मराठी निवडलं असेल किंवा माध्यम हिंदी निवडलं असेल तर बघा, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य आहे, म्हणजे इंग्रजी कंपल्सरी आहे. म्हणजे इथं 2 लँग्वेज, आपल्या प्रथम भाषा मराठी निवडली की द्वितीय भाषा तुम्हाला इंग्रजी अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी येणारच. त्याच्या पुढचा मुद्दा बघा, प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य राहील. वाईस वर्षा सांगितले बघा, मराठी निवडला की इंग्रजी, इंग्रजी प्रथम भाषा निवडला तर द्वितीय भाषा कंपल्सरी तुम्हाला मराठी येते. त्यामुळे इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी इंग्रजी निवडली प्रथम भाषा म्हणून किंवा माध्यम म्हणून इंग्रजी निवडलं तर द्वितीय भाषा त्याला मराठी तुम्हाला कंपल्सरी येते. त्यानंतर बघा, तसेच प्रथम भाषा तुम्ही उर्दू, इथं आता आपला मुद्दा येतो बघा, इथं सरळ सांगितलंय प्रथम भाषा तुम्ही उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी, इथं आहे बघा, हिंदी आपण प्रथम भाषा निवडली किंवा माध्यम हिंदी निवडलं तर द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. तर हिंदी निवडलं तर मराठी आपल्याला निवडता येतं, इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे कोण काय सांगतं याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका किंवा त्याचा संभ्रम निर्माण करू नका. आणि फॉर्म या पद्धतीनं माध्यम निवडा. बऱ्याच जणांना मी सरळ सांगतो की माध्यम आपण हिंदी निवडले की त्याला दुसरी भाषा आपल्याला मराठी येते, या पद्धतीनं काम करा. आणि बाकी उर्दू माध्यम वगैरे किंवा त्याची माहिती, दिव्यांगाबद्दलची वगैरे सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे, ती नीट वाचा. म्हणजे तुम्हाला कुणालाही काही विचारायची गरज नाही. हा आवेदनपत्र तुम्ही वाचला तर डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरायला गेला की सगळं त्याच्यामध्ये ते टॅब्स दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून त्या पद्धतीने भरू शकताय. तर या पद्धतीने तुम्हाला हे सगळं कळालं असेल असं गृहीत धरतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.